जुलै ते 28 जुलै हा कालावधी जनसेवा सप्ताह म्हणून संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे तसेच शासनाच्या वतीने हा सप्ताह घ्यायचा ठरवलेला आहे। गेल्या वर्षीपर्यंत आम्ही सर्वजण अजितदादांचा वाढदिवस असा आम्ही साजरा करत होतो, पण दुर्दैवानं ते एका ॲक्सिडेंटमध्ये निघून गेल्यानंतर आपल्याला आता यापुढं त्यांचा वाढदिवस न होता आता जयंती म्हणून साजरी करावी लागणार, याचं शल्य याचं दुःख आपल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या प्रेम करणारे कार्यकर्ते, त्यांच्या अजितदादांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते या सगळ्यांना असणारच आहे। पण त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय उत्तुंग कार्य आहे। अजितदादा म्हणजे एक अथक परिश्रम करणारे नेतृत्व होतं, दिलेला शब्द पाळणारं नेतृत्व होतं, निर्णय क्षमता आणि जनतेसाठी अखंड झटणारे ते नेते होते। शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी यांना ते यांना एक तो आधार होता। कृषी, सहकार, अर्थ आणि उद्योग, आरोग्य, शिक्षण, क्रीडा अशा आणि पर्यावरण अशा पायाभूत सुविधा यांच्यावर आणि सामाजिक विकासावर त्यांचा फार मोठा प्रभाव होता। त्या क्षेत्रात त्यांनी फार मोठं कार्य केलं होतं आणि त्याचाच ठसा आमच्या सर्वांच्या राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनावर रुजलेला आहे आणि म्हणून राष्ट्रवादीनं आणि गडिंग्लज शहर राष्ट्रवादीनं हा सप्ताह साजरा करण्याचा वेगवेगळ्या कार्यक्रमातून करण्याचं ठरवलेलं आहे। आमच्या या राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांनीसुद्धा, नगराध्यक्ष साहेबांनीसुद्धा हा सप्ताह संपूर्ण शहर स्वच्छ करून, कारण अजितदादांचा एक हातखंडा होता, स्वच्छतेचे ते भोक्ते होते आणि त्यामुळं त्यांचा तो वसा घेऊन संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचं गडिंग्लज नगरपालिकेनं ठरवलेलं आहे आणि उद्यापासून परवा दिवशीपासून हा पूर्ण सप्ताह आणि येणारा काळसुद्धा स्वच्छ ठेवण्याचं एक मानस नगरपालिकेनं केलं। आम्ही राष्ट्रवादी पक्षातर्फे असे वृक्षारोपण वगैरे असे विविध कार्यक्रम या सप्ताहात घेऊन हा सप्ताह जनसेवा सप्ताह म्हणून साजरा करणार आहोत। मी प्रभारी नगराध्यक्ष गडिंग्लज महेश सलवादे, आम्ही आमचे नेते कैलासवासीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह गडिंग्लज शहरामध्ये आम्ही सुरुवात करत आहे आणि शासनाने सुद्धा आम्हाला ही जयंती शासन स्तरावर करावी अशी सूचना आम्हाला खालती आलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही ही जयंती आमच्या नगरपालिकेकडून तर आम्ही करणारच आहोत, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून ज्या अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जी गडिंग्लज नगरपालिकेची सत्ता आमची आली मुस्लिम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, पण योगायोगानं आमचं दुर्भाग्य आम्ही समजतो की अजितदादासारखे एक महाराष्ट्रातील मास लीडर ह्या आकस्मिक त्यांच्या अपघातामुळं ते आमच्यातून निघून गेले। पण वास्तविक जर परिस्थिती बघितली तर अजितदादांची जी काम करायची पद्धत होती ती पूर्ण महाराष्ट्र, ज्यावेळी अजितदादांचा अपघात झाला त्यावेळी महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि महाराष्ट्र सर्व हळहळत होता ह्या गोष्टीमुळं। पण अजितदादांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काय काय होतं। त्यांचं स्वच्छतेच्या बाबतीत असलेलं काम असेल किंवा बाकीच्या वेळी वेळेत पोचण्याचं काम असेल, त्यांच्याकडं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखं भरपूर होतं। म्हणूनच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुस्लिम साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही ठरवलेलं आहे की गडिंग्लज शहरामध्ये सुद्धा हा सप्ताह चांगल्या पद्धतीने व सामाजिक एक संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून करायचा आहे। आता गडिंग्लज शहरात आम्ही स्वच्छता मोहीम ही फार प्रभावीपणे चालू केलीच आहे आणि अजितदादांचं सुद्धा स्वप्न होतं की स्वच्छ टिपटाप हे असं वागलं पाहिजे। त्यामुळं आम्ही हा जो आता अजितदादांचा सप्ताह चालू होणार आहे 5 तारखेपासून, ते 5 तारखेला आम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये राजूअण्णा खणगावे यांच्या वार्डातून तिची सुरुवात आम्ही करणार आहे। तसेच गडिंग्लज शहरातील ज्या गडिंग्लज शहराला पुरोगामी विचाराचा एक पगडा गडिंग्लज शहराकडे पाहिलं जातो आहे आणि ज्या महापुरुषांच्याकडे बघून आम्ही आमची राजकीय सुरुवात असेल किंवा ह्या सर्व सामाजिक जडणघडणीत आम्ही काम करत असतो, त्या सर्व महापुरुषांचे पुतळे असतील ते आम्ही स्वच्छ धुवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही त्यांना अभिवादन करणार आहे। आणि हीच जयंती जी सामाजिक हे असेल, अजून काय काय आमच्या संकल्पना असतील त्या सामाजिक आम्ही दवाखान्याला भेटी असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, ही जयंती आम्ही सामाजिक संदेश देऊन करणार आहोत, एवढं मी आव्हान या गडिंग्लजच्या जनतेला करतो। सप्ताहाची पूर्ण तारीख सांगा। हा सप्ताह 22 तारीख ते 28 तारखेपर्यंत आम्ही चालू करणार आहे आणि जे प्रभाग आता काही आम्ही स्वच्छतेच्या मोहीम जो चालू केलं होतं, एका दिवसात एक प्रभाग स्वच्छ होऊ शकत नाही,
पण गडिंग्लज शहरातील अजून काही लोकांच्या आमच्याकडे प्रतिक्रिया येत होत्या की आमच्या प्रभागात अजून तुम्ही पोहोचला नाही किंवा हे झालं नाही. त्यामुळं आम्ही हा पूर्ण गडिंग्लज शहर स्वच्छता करून या अजितदादांना आम्ही अभिवादन करणार आहोत.